सर्वांना जय सू. माझ्या या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज विशेष आपण एक टॉपिक घेणार आहे, की जे आपण मसीह आपण येशूवर विश्वास ठेवणारे जे आहोत, ते आपण जगाशी मैत्री करतो आणि असे लोकांशी आपण मैत्री करतो, की ते आपले जे विश्वासपण आहे त्याच्यावरती ते आपले त्याच्याशी मैत्री करतो. मैत्रीमध्ये अनेक गोष्टी आपल्या निघतात. मग गोष्टी-गोष्टीमध्ये तो आपली चेष्टा वगैरे करतो. मग हे असं झालं, तसं झालं, असं सांगतो आणि आपला जो विश्वास आहे तो कमजोर करतो. तर माझ्या भावांनो, हा जो अ, जी आज मी सांगणार आहे, ते तुम्ही जरा व्यवस्थित ध्यानामध्ये ठेवा आणि आपण विश्वासी आहोत आणि जी जगाशी मैत्री आहे ती देवाशी वैर आहे. तर जगाशी मैत्री थोडीच करा, जास्ती नका करू आणि जे त्याची जो आज प्रत्येक जो मसीही विश्वासी म्हणजे ईश्वर विश्वासी आहे, तो आज अ, लोकांना सुवार्थ सांगत आहे आणि ते कार्य करत आहे आणि जे आपण एखादा आपला मित्र असेल तो जगातचा आणि त्याला आपण सुवार्थ सांगतो, तर तो ऐकत नाही वगैरे आणि आपल्या किंवा त्याच्याशी मैत्री असू शकते असे आणि तो मूर्ख असतो. तर आज हे जे वचन सांगणार आहे, ते तुम्ही थोडंसं वाचा पण आणि आता मी वाचून दाखवतो, थोडंसं ऐका पण. तर कसं आहे बघा इकडे, की मूर्खापासून दूर जा. नीतिसूत्रे याच्यामध्ये 14वा अध्याय आणि हे 7वं वचन पहा इथे. मूर्खापासून दूर जा, कारण त्याच्या ठायी ज्ञानाची ओढ तुला आढळणार नाही. पहा मित्रांनो, माझ्या भावांनो, इथे काय लिहिलेलं आहे, की मूर्खापासून दूर जा, कारण त्याच्या ठायी ज्ञानाची ओढ तुला आढळणार नाही. तर हा महत्वाचा आहे, कारण की आपली जी मैत्री आहे, ती बरीचशी जगाच्या अ, लोकांचे आहे, मुलांचे आहे, असे आहे आणि त्याच्यामध्ये आपण विश्वास आहे, तर त्याच्यामध्ये आपण जर ते मूर्खाशी वगैरे दोस्ती आपण फिरलो, त्याच्या संगती, त्याच्या गोष्टी ऐकल्या, तर आपला हा विश्वास हा थोडा-थोडा कमी होत जातो आणि जे त्याच्या गोष्टीला आपण प्रतिसाद देतो, तर आपण तिथे चुकीचे ठरले जातो. तर म्हणून या मूर्खापासून आपण दूर व्हायचं आहे. तर आज बरेच असे विश्वासी आहेत आणि ते जुनी मैत्री आणि मग त्याला तो थोडासा कसा तरी होतो आणि त्याच्याशी जातो, मस्त गोष्टी करतो आणि गोष्टी त्याला ते काही ठाऊक नसते, काही पण सांगतो आणि त्याची जी मूर्ख असतो त्याला त्याच्या मनामध्ये चांगल्या गोष्टी नसणारच, हे असं सांगत आहे बायबल आणि हे वचनाच्या आधारे थोडंसं तुम्ही मनाला लावा आणि अशी मूर्खाशी जास्ती या गोष्टी वगैरे करू नका, असं सांगत आहे बायबलचं वचन आणि हे 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 बरोबर आहे. आपला जो विश्वास आहे तो कमी कमी करण्याचा हा जो मूर्खाशी आपण दोस्ती केली, मैत्री केली, तर आपला हा विश्वास कमी होऊ शकतो. तर अशा प्रकारे त्याला त्यांच्याशी फिरायचे नाही आणि त्यानं सुवार्थ सांगून जर आला तर ठीक आणि आपल्या गोष्टी ऐकल्या तर ठीक. तर मग त्याला आणून आणि विश्वासी आपण त्याला विश्वासामध्ये आणण्याचा प्रयत्न करा. तर असं आपल्याला हे वचन सांगत आहे. मित्रांनो, गरमी खूप आहे आणि हा व्हिडिओ बनवत आहे. तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, लाईक करा आणि आपल्याला शेवटपर्यंत विश्वासी राहा आणि हा जो काळ आहे खूप शेवटचा काळ आहे आणि या काळामध्ये आपल्याला मजबूत राहायचं आहे विश्वासामध्ये. तर हा व्हिडिओ मी इथे थांबवतो. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, माझ्या भावांनो, चला, जय येशू. बाय बाय.